तर ज्या इस्लामाबादमध्ये ही चर्चा सुरू झालेली होती त्या चर्चेचं यजमानपद मिळाल्यामुळे हरखून गेलेली पाकिस्तान ही चर्चा फिसकटल्यामुळे आता चांगल्याच अडचणीत सापडले। तह होण्यापूर्वीच त्यातला मलिदा लाटण्याचे पाकिस्तानचे मनसुबे उधळले गेलेत। त्याचवेळी पाकिस्तानने इराण आणि अमेरिकेला दिलेली वेगवेगळी वागणूकही स्पष्ट झाली आहे। एवढंच नव्हे तर एकीकडे मध्यस्थीचं नाटक करताना चर्चेमध्ये खोडा घालण्याचा प्रकारही पाकिस्तानने केल्याचं आता उघड होत आहे। बघूया हा स्पेशल रिपोर्ट। इराणचं शिष्टमंडळ इस्लामाबादला पोहोचलं तेव्हा विमानतळावर लष्कर प्रमुख असीम मुनीर स्वागताला पुढे आले नाही, तर पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक दार यांनीच त्यांचं स्वागत केलं। अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वान्स यांच्यासह शिष्टमंडळ इस्लामाबादला आलं तेव्हा स्वागत तर दार यांनीच केलं, पण त्यावेळी मात्र मुनीर यांनी पुढे येऊन वान्स यांच्याशी हस्तांदोलन केलं। या दोन्ही प्रसंगातली मुनीर यांची बॉडी लँग्वेज वेगवेगळी होती। इराणी नेत्यांसोबत रेड कार्पेटवर चालताना गंभीर मुद्रेत असलेले मुनीर आणि वान्स यांच्यासोबत स्मितहास्य करत चालणारे मुनीर, फरक स्पष्ट आहे। मुनीर यांचा यावेळचा पोशाखही लक्षवेधी ठरला। इराणच्या शिष्टमंडळाच्या स्वागताला वॉर टाइम कॅमोफ्लाज गणवेशात असलेले मुनीर वान्स यांचं स्वागत करताना मात्र कोट पॅन्ट अशा फॉर्मल्स मध्ये दिसले। यामागे मुनीर यांना नेमका कोणता संदेश द्यायचा असेल असा प्रश्न निर्माण होतो। एक थेरी अशी आहे की इराण सौदी अरेबियावरही हल्ले करतोय आणि गेल्या वर्षी पाकिस्ताननं सौदी सोबत संरक्षण करार केलाय, त्यामुळे आपल्या मित्र राष्ट्रावर हल्ला करणाऱ्या इराणींचं स्वागत त्यांनी युनिफॉर्म मध्ये केलं। अशा पद्धतीनं स्वागत करणं हे युद्धसज्जतेचे संकेत मानले जातात। इराणमध्ये लष्करी नेतृत्वाची ताकद जास्त असल्यामुळे त्यांनी युनिफॉर्म निवडला असावा। त्याच वेळी अमेरिकेसोबत संबंध अधिक राजकीय पातळीवरचे असल्यामुळे वान्स यांच्या स्वागताला ते फॉर्मल्स मध्ये गेले असावेत असं मानलं जात आहे। शिवाय इस्लामाबाद टॉक्समध्ये मुनीर ज्या पद्धतीने पुढे पुढे करतायत त्यावर त्यांची सरकारवर किती पकड आहे हे देखील सिद्ध होत आहे। आपलं स्थान पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यापेक्षा मोठं असल्याचं मुनीर वारंवार दाखवून देत आहेत। मात्र इराण अमेरिकेत मध्यस्थी करून युद्ध थांबवल्याचं श्रेय घेऊ पाहणाऱ्या पाकिस्तानची चर्चा फिसकटल्यानं कोंडी झाली आहे। अमेरिकेनं पाकिस्तान सारख्या दहशतवादी देशाला मध्यस्थ केल्यामुळे वाटाघाटी यशस्वी होऊ शकत नसल्याची प्रतिक्रिया आता उमटू लागली आहे। पाकिस्तान जैसे मुल्क को मीडिएटर बनाया गया है, जिसका एक बहुत पुराना काला अध्याय दुनिया के सामने मौजूद है कि किस तरीके से उन्होंने आतंकवाद को बढ़ावा दिया, आतंकवाद को सपोर्ट किया और वही शांति के दूत आज बन रहे हैं। तो इससे पता लग सकता है कि अमेरिका कैसे लोगों का सहयोग मांग रहा है, इनकी नीयत शुरू से ही खराब रही है। और जब मीडिएटर कमजोर होते हैं तो वार्ताएं ऐसे विफल होती हैं। यही अगर आज भारत जैसे बड़े मुल्क होते मीडिएटर के रूप में और शांति के दूत के रूप में अगर इनसे आग्रह किया जाता तो बिल्कुल मजबूती के साथ वार्ता होती और मजबूती के साथ ये एक कोई ना कोई सहमति पत्र भी बनता। धक्कादायक बाब म्हणजे अमेरिकेच्या नादी लागून पाकिस्ताननं इराणशी दगाफटका केल्याचंही बोललं जाऊ लागलंय। चर्चेच्या मसुद्यामध्ये बदल करून अमेरिकेच्या बाजूनं इराणवर दबाव आणण्याचा प्रयत्न पाकिस्ताननं केलाय। त्यातून अमेरिकेला आणखी तयारीची संधी उपलब्ध करून दिली आणि त्याच वेळी अमेरिका आणि इस्रायलच्या संबंधांमध्येही खोडा घालण्याचा प्रयत्न केला। लेबनॉन संबंधी मुद्दामहून संभ्रम निर्माण करत चर्चेच्या आडून व्यापारी हित साधण्याची खेळीही पाकिस्तान करतोय। संघर्ष करणाऱ्या दोघांमध्ये मध्यस्थानं समतोल भूमिका घ्यायची असते, मात्र मुळातच लबाड असलेल्या पाकिस्तानकडून स्वार्थासाठीच मध्यस्थीचं नाटक सुरू असल्याचं यामुळे अधोरेखित झालंय। ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।